त्या घरावरती शार्दूलचा जेवढा हक्क आहे ना तेवढाच तुझा आहे. आणि तू आता घरात नाहीसे बघून प्रियांका येऊन बसली ना तर तुझा आहे नाही तो संसार सुद्धा उद्ध्वस्त होऊन जाईल. तो तर तिने आधीच केलाय काका. आणि तसंही आता सगळं संपलंय. काहीही संपलेलं नाहीये नेहा. आता जर आपण लोकांना पैसे परत केले नाहीत ना तर 420 कलमाखाली ते आपल्या विरोधात केस करतील. काहीतरी वाटेल ते बोल नका. आपण काय फसवलंय कोणाला? बघा, आपण त्यांच्या घरी गेलो होतो फ्लॅट विकत घ्या सांगायला. ते स्वतःहून आले, त्यांनी इन्व्हेस्ट केले पैसे. असं काय होणार नाही. त्यांना उलटी नोटीस पाठवा, पैसे मिळणार नाही म्हणून. I love you, शार्दूल. Really, I love you. I love you too, प्रियंका. I love you too. तू इथून कुठेही जायचं नाहीस. प्रियंका. जवळजवळ सगळ्यांनाच बोलावून दम देऊन चौकशी केली, पण नाही, एकही बोलायला कबूल नव्हता. हा, आता 5 ते 6 जण आहेत, त्यापैकी 1-2 जण बाहेर गेले. आपण त्यांना चौकशीसाठी बोलावलं मी. बाकीचे फरार आहेत सर. शोधून काढा त्यांना. मला पूर्ण खात्री आहे की त्यापैकीच कोणीतरी राजाराम पांढरेवर हल्ला केला असणार. कोणावर थोडासाही संशय आला तर त्याला आत टाका. पुढचं मी बघतो. आजही या सगळ्या इस्टेटीची आणि प्रॉपर्टीची नेहाच मालकीण आहे. ती दादांची सून आहे आणि तुझी बायको आहे. राजाराम काका, तिच्याशी माझा काहीही संबंध नाही. हा बंगला, ही इस्टेट माझ्या वडिलांची आहे, धनाजीराव मानेंची. चला बघतो मी तुला कोण अडवतं ते. काका. शार्दूल, काका, नेहा या घरात राहणार नाही. ती जर ह्या घरात राहणार असेल तर मी हे घर सोडून निघून जाईल. खुशाल जा. आणि जाताना बरोबर या बाजार बसीला पण घेऊन जा, जिला तू ह्या घरात आणून ठेवलेस. अरे लायकी तरी आहे का तिची ह्या घरात पाऊल टाकायची? आजपर्यंत तू बरेचदा मला तुझ्या घरी डिनरसाठी बोलवले. म्हटलं चला आज माझ्या घरी डिनर घेऊया. ओके, येईन मी. थँक्यू व्हेरी मच. ओके, बाय. बाय. आज रात्री आपण भेटायचं का? मला तुझी खूप आठवण येते. बघू आता तरी रिप्लाय करते का नाही ते. आता माझ्या आठवणीन काय फायदा आहे हर्ष? आता खूप उशीर झालाय. आता तुम्हाला जरी माझी आठवण येत असेल ना तरी मी मात्र तुम्हाला विसरलीये. माझ्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरून गेलात हर्ष. जे म्हणशील ते सगळं केलं असतं. तुला कसलीच कमी पडू दिली नसती मानसी. खरंच खरंच, अगदी मनापासून. तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की मी स्वतःला हरवून बसतो मानसी. तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो मानसी. जीवही देऊ शकतो. आय लव्ह यू मानसी. आय लव्ह यू. शाळेचं टेन्शन गेलंय पण ह्यांच्यावर जे कर्ज आहे त्याचं टेन्शन मात्र आहे अजून. अगदी डोक्यावर टांगलेल्या तलवारीप्रमाणे येते. देवा, या परिस्थितीतून सुटण्याचा काहीतरी मार्ग दाखव मला.